हॅलो नमस्कार सगळ्यांना, तुमचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया या चॅनलमध्ये. गाईज वेलकम बॅक अगेन. सो आता मी आज कालपर्यंत सगळे होते, तर आज मम्मी कालच गेली संध्याकाळी घरी, मावशीसुद्धा गेली, कोण नाही आज. रात्रीपासूनच आम्हीच होतो. तर रात्री तर तुम्हाला मी सांगितलंच का जेवण बनवायचं नव्हतं कारण मम्मी भाजी बनवून गेलेली, सो मी भातच फक्त लावला. आणि आज उठून मला टिफिनसुद्धा बनवावा लागला, पण मी ते काय घेतलं नाही. पण आता मी विचार केला तयारी करता करता तरी व्लॉग स्टार्ट करावा आपण, कारण पूर्ण दिवस तर आपल्याला काही शूट करायला भेटत नाही, त्यामुळे व्लॉग सुरू करून आपण कामं करावी. ते आता कप माझी तयारी तर झाले, झाले. मग भाऊ माझा उठतो, बिछाना उचलतो, झाडू मारतो आणि जातो. मी उठून जेवण बनवते, टिफिन दोघांचा, कपडे वगैरे धुते. तर गाईज राहुलचं स्केच बघा तुम्ही, किती भारी स्केच काढतो तो. आणि आज ऑफिसमध्ये त्याचा तो टेबलसुद्धा साफ करायला लागला आहे. अशी घरात कामं कधीच मुलं करणार नाही जशी ते ऑफिसला करतात. काय 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 हो 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 हो. आणि आई कष्ट करते त्याचं काय रे, बायको आल्यावर काम करेन ना, आई कष्ट करते त्याचं काय. आणि गाईज मी राहुलची स्केच बघा, कोणत्या पोरीचा स्केच काढत होता काय माहीत नाही, पण खूप सुंदर स्केच काढतोय. आणि बोलतो अर्धाच ठेवेन मी, पूर्ण स्केच काढणार. तो बोलतो मी तो पूर्ण स्केच कधीच काढणार नाही, तो अर्धा स्केच ठेवेल का काय माहीत नाही. काय असं आहे त्या स्केचमध्ये ना, ते कोणाचं स्केच आहे ते मला माहीत पण नाही आहे. पण तरी आणि तुम्हाला एक मी सांगायचं राहिलं आहे का, राहुलचा जो डिस्प्ले काल फुटलेला त्याचे आज पूर्ण वांदे झाले. नाही, जो काल फुटलेला त्याचं काल थोडाफार दिसत तरी होतं त्याचं काय काय, पण आज त्याच्यात काहीच दिसत नाही. हे बघा कसं फुटलेलं आहे. इथे लागलं त्यामुळे तो पूर्ण डिस्प्ले गेला, जर मध्ये कुठं लागलं असं तर गेला नसतं एवढा, पण ते लागलंच दुसरीकडे त्यामुळे तो डिस्प्ले गेला. तर आज राहुल शेठ आमचे डिस्प्ले लावणार आहेत. काय कोणता पण लावतील, पण ते लावणार आहेत आज डिस्प्ले पाहिजे. तो स्वस्तवाला लावणार आहे कारण त्याला न्यू फोन घ्यायचाच आहे, त्यामुळे तो आता सध्या स्वस्तवाला लावणार आहे, कारण फोनशिवाय काहीच होत नाही आहे, तुम्हाला पण माहितीच आहे. आणि तो फायनान्समध्ये आहे तर त्याला फोनची खूप म्हणजे खूप गरज असते. आता तुझ्या समोर दोघं पण आता सेल्फी टाकतायत त्यांच्या प्रेझेंटी लावायला. का तुझी झाडूवाली आली नाही? मी ऑफिसला चालले, याच्या ऑफिसमधून निघाले मी, याला सांगितलं सोडून ये मला ऑफिसला. मला सोडतोय ऑफिसला. आणि आमच्या इकडचं हा नजारा तुम्हाला मी आज दाखवते. आणि हा क्रोमा आहे, सगळंच भेटतं तुम्हाला माहितीच आहे, मी सांगून का फायदा नाही, फक्त मी क्रोमा दाखवला तुम्हाला. जाऊ वस्तूवाले गाईज खूप फेमस, कपडे पण भारी भारी भेटतात, पण
खूप कॉस्टली असतात, त्यामुळे आम्ही घेत नाही इथले कपडे. आम्ही आमच्या फ्रायडे मार्केटमध्ये घेतो. तर जाते मी ऑफिसला. आज काय आहे, कस्टमर येतात का नाही ते बघूच आपण. रोज तर कस्टमर येतात खरं, फक्त इन्क्वायरी करून जात आहे, घेत कोण नाही आहे गाडी. त्याच्यामुळे आमचे सर खूप चिडचिड करत आहेत थोडेसे, कारण मला माहितीच आहे त्यांनी स्टॉक खूप भरलेला आहे आणि कस्टमर नाही आहेत, तर थोडीशी चिडचिड होईलच त्यांची, ते आम्हाला समजतं. पण आम्ही तरी काय करू, ते कपडे नाही आहेत तर आम्ही विकू त्यांना पटापट. गाड्या आहेत, गाड्या घ्यायला बोलतात सगळे, येतात ते इन्क्वायरीला का दसऱ्याला घेऊ दसऱ्याला घेऊ. आता बघू आता काय होते. आम्हाला वाटत पण नाही ते येतील, पण आले तर नशीब चांगलेच आमचे. बघ काय होते पुढचं पुढे. एकच दाखवले नाही आहेत. काय नाही, जाऊ आता आम्ही. सोचते कुछ करेंगे कि आज के दिन हो गया तो ठीक, नहीं तो नहीं. तर आता आमचं चालू आहे. कधी घरी जातात काय माहिती, दीदीची वाट बघत असेल मे बी, त्यामुळे ते थांबले असतील. आता दीदी येईल तेव्हा आम्ही जाऊ घरी. आता बसलो आहे तिथेच राहुलच्या ऑफिसमध्ये, कारण त्याच्या ऑफिसमध्येच त्याचे सर नाही आहेत, त्यामुळे आम्ही बसलो आहे. आता घरी जाऊ तेव्हा जेवण काय होते ना काय नाही ते. सुटले ऑफिसमध्ये काय आता त्यांचं काहीतरी चालू आहे इकडे. भाऊचं कॉलवर चालू आहे, तर माझा आवाज येतोय का नाही मला सुद्धा माहीत नाही, पण सुरू आहे आमचं. मला हॅलो. मग आम्ही सकाळपेक्षा आता चांगली दिसते का काय माहीत नाही, पण मला डार्क सर्कल्स खूप आलेले आहेत. त्याचं मी काय करू मला समजत नाही. झोपल्यामुळे मे बी, नाही तर काय असेल, काय झालं माहीत नाही मला सुद्धा. तर आता तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये काय होतं ना काय नाही आता सांगतेच मी तुम्हाला पुढे. नाही तर मग ब्लॉगसुद्धा होऊ शकतो, काय भरोसा नाही आहे. पण सध्या तरी ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यूच राहा. नुसती कट चार चालू आहे यांची. तर तिच्या कॉलवर बोलतो या लोकांचं काय चाललं काय माहीत नाही. सो तुम्हाला सुद्धा माझा आवाज क्लिअर येत नसेल, त्यामुळे मी तुमच्याशी नंतर बोलते. तर गाईज आम्ही घरी चाललेलो आहोत फायनली, आणि ते गाडीवर पण मस्ती चालूच असते यांची, काय माहिती कशी माणसं आहे. चांद बघा, सगळे भाऊ बोलतो काय चांद दाखव. माझ्या कॅमेऱ्यामध्ये ती लाईट दिसते नाही रे, पुन्हा ती लाईट येते तरी पण तसाच. सो आम्ही जाऊ द्या चाललो नाही, सगळे लाईट बघा विचित्र दिसत आहे. ती बघा माझ्या फोनला फिंगर लावते, पण तिला फिंगर भेटत नाही. ती फिंगर दाखव बाय कुठे, फिंगर दाखव कुठे इथंच आहे. गॅस तुम्हाला माहिती असेल फिंगर कुठे आहे, मग तुला नाही माहिती अजून फिंगर बाय फोन दाखव. बाय फिंगर कुठे, बाय फिंगर कुठे दाखवते कुठे. लागला फिंगर, डिलीट करायचा नाही, डिलीट करायचं नाही. तर काही त्याच्या फोनला माझा फिंगर लागलेला आहे अशा इथे. पहिल्यांदा एकदा पासवर्ड टाकायला लागतो, मग फिंगर लाग. भावी चिटिंग आहे, भावी चिटिंग आहे. चल पासवर्ड सांग. 17 नाही 17 नसेल, 190217 काय पासवर्ड मी फॉरगेट मारत. तुला अफजलच नाही नेम ऑफ युअर. बघ त्याला आन्सर, क्वेश्चन आन्सर करायला सांग ना तू पटकन. पासवर्ड नाही माहिती मला, मी पासवर्डने कधी खोलतच नाही, खरं आठवण नाही.
गाईस बघा कसे बसलेत, आम्ही बघा हे बघा पसारा बघा. तो गाईस करून ठेवलाय, उचलता येत नाही ना काय. स्वतःने चिवडाचा डब्बा ह्या त्या आणला. आई शपथ मग खदडायला बरोबर खाल्लास. गाईस याला व्हिडिओ कॉल आलाय. बाय फोन दे. मला व्हॉट्सअपचा पासवर्ड ते नाही, फोन मी देईन तुला पासवर्ड. नाही पाच मला आता फोन भेटणार. चार्जिंग नाही, चार्जिंगला लाव ग. ती लावीन नंतर. तुला लाव बाय ग. पासवर्ड नाही सांगत जा. जाण नको सांगू. मी तुझा व्हॉट्सअप उघडतो. माझा व्हॉट्सअप का माझा बिना ह्याचाच आहे पासवर्ड. मग मी उघडून वाचतो. वाच नाही मग चालेल ना. वाच. येस वन मिस कॉल. येस. तू इमानदारीत देते का नाही. तू इमानदारीत पासवर्ड सांग. माझा फोन मी सांगेल का नाही सांगेल. मग तू कशी काय, तुझी एवढी हिंमत कशी काय झाली, तुम्ही डायरेक्ट माझा फोन ओपन करून चॅट वाचायला तू कशी काय घेऊ शकतोस. असा पडलेला तू माझा घेऊन गेलती, मी घेतला आणि डायरेक्ट चॅट वाचली. पण मग तुला कोणी सांगितलं माझ्या फोनला हात लावायला. माझी मर्जी. मग माझी पण मर्जी. मग फोन दे. फोन द्यायचा का नाही द्यायचा माझी मर्जी. नाही द्यायचा. नाही द्यायचं. नाही द्यायचं. नाही द्यायचं. चालते नको तू, तुझा पण नाही द्यायचो. चालते मला. बाय इमानदारी. नाही तुला चालतंय ना. मग दे संकल्पना. हट. इमानदारीत द्या. मी नाही देणार. लात खाली उडशील तिकडे. पासवर्ड सांग. नाही सांगायचं. पासवर्ड सांग. इमानदारीत देतात. माझी कशी माहिती आहे. कसला एकाचा. तर मग तो अख्ख्या ॲपला तर पासवर्डच नाही. मग एखादा माहीत असेल तरच माणसाला बरा पडेल ना. धन्यवाद आला. धन्यवाद. ओके. वा बेटे लगेच हा स्वतः. तर गाईच मी घरी आले आणि फ्रेश सुद्धा झाली आणि जेवली सुद्धा. डाळ भात नंबर कसा असेल. आणि यांच्या दोघांचं काय चाललंय काय माहिती. दोघांचं चाललंय काहीतरी. बघू काय ना काय नाही. बघू लिओ आला तर तुम्हाला मी दाखवेनच लिओ आल्यावर. पण अजूनपर्यंत तो काय आलेला नाही आहे. राहुल तर आला पण लिओला नाही त्याने आणलेला. कधी लिओला आणेल काय माहिती नाही मला. त्याला बोलली तरी लिओला घेऊन ये, पण त्या काय घेऊन नाही आला. तर मग का असं तर तुम्हाला दाखवेनच. नाही तर मग गाईज आजचा व्लॉग इकडेच एंड होतं. तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आपण भेटू त्याच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट एव्हरीवन.